त्या ट्रेडमध्ये 2021-22च्या बॅचमध्ये ॲडमिशन घेतले होते. ॲडमिशन असे घेतले, 7 वर्ष जॉब केला. त्यानंतर घरी होते. मुलीच्या कारणाने मला जॉब जास्त दिवस करता आला नाही. घरी असल्यामुळे मला काय करावं आता, पुढे काही कळत नव्हते. घरात स्टिचिंग मशीन होती. आधी मम्मी स्टिचिंग करायची, पण मला इंटरेस्ट नव्हता. स्टिचिंग काम म्हटलं की आपल्याला काहीतरी बोरिंग काम वाटतं. जॉब करणं म्हणजे चांगलं. मी जॉब केला, पण जॉब करून म्हणजे पाहिजे तेवढा समाधान नसतं. किती केलं तरी स्वतःचा व्यवसाय आणि दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करणं म्हणजे काहीतरी कमीपणा वाटतो आपल्याला. जॉब करणं म्हणजे म्हणून घरी असल्यामुळे मला काही कळत नव्हतं की काय करावं. मग स्टिचिंग मशीनकडे लक्ष गेलं की बघू करून, कदाचित आपण घर सांभाळून आपण स्टिचिंग काम करून सर्व काही घर वगैरे मुलगी वगैरे सांभाळू शकतो. म्हणून सुरुवात केली. तर मग मम्मीने मला सांगितलं की ह्या ट्रेडविषयी. मग ॲडमिशन घेतलं. म्हणजे मी विचार केला त्या कामाविषयी मला लगेच माहिती मिळत गेली. म्हणजे ट्रेडविषयी मिळालं की चला आपल्या नशिबात कदाचित हेच आहे, आपण हेच करू शकतो. म्हणून कदाचित आपली ह्या ट्रेडविषयी माहिती मिळाली असं वाटलं. म्हणून ॲडमिशन घेतले. ॲडमिशन घेतल्यानंतर श्रीमती पठाण मॅडम यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलंच नाही तर पुढे ट्रेड केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कशाविषयी म्हणजे डिझायनिंग झालं, तुम्ही एका क्लोथिंग कंपनीमध्ये काम करू शकता, याविषयी भरपूर ज्ञान दिलं. त्यानंतर ट्रेड चालू असताना मला फॅशन शो याच्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. माझ्या कलागुणांना वाव मिळाली. मग त्यानंतर जिल्हास्तरीय माझा नंबर पण आला. त्यामुळे माझं म्हणजे जी मला खंत होती की मी काम करू शकेल की नाही त्याचा कॉन्फिडन्स मिळाला. आणि माझ्या जीवनाला एक नवीन वळण मिळाले. मी विचारही केला नव्हता. कदाचित माझी मम्मी काम करायची, पण मला असं नव्हतं वाटलं कधी की मी पण ह्या क्षेत्रामध्ये कधी उतरेल किंवा माझंही करिअर ह्या विषय होऊ शकतं. त्यानंतर ट्रेडमध्ये पास आऊट झाले मी 2021-22च्या बॅचला. आणि घरी राहून आता मी माझा स्वतःचा व्यवसाय करते. महिन्याला 20-25 हजार रुपये मला महिना पडतो. स्वप्न खूप मोठं आहे. कदाचित क्लोथिंग कंपनी माझी सुरू करू शकेल, तुमच्या सर्वांचा सपोर्ट मिळाला तर. बस एवढंच बोलून मी माझे भाषण संपवते आणि